प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 8.5 कोटी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। याचा फायदा देशभरामधील 2.25 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। नमोचा 7वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 14 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। या ठिकाणी पेपरची बातमी सुद्धा आलेली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। अखेर शेतकरी आज आपल्याला खुश झालेला आपल्याला पाहायला मिळाले। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, तुमचं बँकेचं खातं उघडलेलं असेल, दुसरं पाहिलं गेलं तर बँक ऑफ इंडियामध्ये असेल, दुसरं पाहिलं तर पोस्टामध्ये असेल, दुसरं येणार जे गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्या झाल्या। आता जे प्रायव्हेट बँक आहेत ते देखील पाहूया। HDFC बँकेमध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल, तसंच जे आपली सहकारी जिल्ह्याची बँक असते ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, बँक ऑफ बडोदामध्ये असेल, कोटक महिंद्रा बँकमध्ये असेल, इंडियन बँकमध्ये असेल, नंतर पाहिलं गेलं तर दुसरं म्हणजे इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे आज जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। अनेक शेतकऱ्याच्या बँकेमध्ये पैसे जमा देखील झालेत। तुमच्या मोबाईलवरती SMS आलाय का ते देखील लवकरात लवकर पाहून घ्या। पुढे तुम्हाला दिवसभरात मध्ये केव्हाही तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येऊ देखील शकतो। आता बँकेकडून देखील या ठिकाणी सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी आल्याचा बँकेचा मेसेज देखील येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वेळी देण्यात आलेला होता आणि तुम्हाला त्यावेळी त्याच्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील देण्यात आलेला होता। तो शेतकऱ्यांना त्यावेळी मिळाला होता। तसेच त्याचे 4,000 रुपये टोटल मिळून तुम्हाला शेतकऱ्यांनो मागच्या वेळी तुम्हाला सुद्धा 4,000 रुपये मिळवते। ते 4,000 रुपये मिळून आता 4 महिने आता पूर्ण झालेत आणि 4 महिने पूर्ण झाल्या तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला जातो। तुम्हाला पण माहितच आहे, कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान आपल्या देशाचे नरेंद्र मोदी, आता बघा केंद्र सरकारचे कृषी मंत्री या दोघांनी मिळून एक पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बाबतीत एक सगळ्यात मोठी बैठक घेतली आणि संपूर्ण देशभरामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता सोडण्याचा अखेर निर्णय घेतलेला। राज्याचा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी बँकांना या ठिकाणी आदेश देखील देण्यात आलेत। कालच त्यांनी आदेश देण्यात आलेत। आता महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेत। मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत त्या जिल्ह्याची लिस्ट सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तुम्ही आतापर्यंत प्रतीक्षा करतात तर त्याची अखेर तुमची प्रतीक्षा या ठिकाणी पूर्णपणे संपलेली आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद सुद्धा काल झालेली आहे आणि यांच्यामध्ये एक बैठक देखील पार पडलेली आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना काल संध्याकाळीच एका पत्रकाराच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे, म्हणजेच तुमचं बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलेलं आहे, त्यांना कसल्याही परिस्थितीत म्हणजे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि राज्य सरकारचे म्हणजे देवेंद्र फडणवीसचे 2,000 रुपये असे आज या ठिकाणी सोडले जाणार आहेत। मग त्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडले जाणार आहेत, प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। बघा, आज तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे। बघा, आता शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना सकाळी सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्याचा मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी आलेला आहे। मग तुम्हाला हे पैसे आलेत का अजून पण तुम्हाला 2,000 अधिक 2,000 या ठिकाणी तुम्हाला जमा झाले नसतील तर तुमच्या काय चुका झाल्यात ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगू या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बघा, आजच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आजच जर तुम्हाला मिळवायचे असतील तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत, तसेच तुमचा काय प्रॉब्लेम झालाय। बघा, आज पैसे येण्यासाठी बाय चान्स जर उशीर झाला तर तुम्ही आता पुढे काय सांगणार आहेत त्या नंबरला कॉल करून स्पष्टपणे विचारू देखील शकता। बघा, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची नावे, जिल्हा लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट यामध्ये आता सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक
कान देऊन आता लक्ष देऊन बघायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। यामध्ये बघा पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सुद्धा आली आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आज पैसे येणार आहेत। अधिकृत तारीख सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे। ते म्हणजे कसल्याही परिस्थितीत दोन्ही हप्ते तुम्हाला सोडण्यात येणार आहेत। तुम्ही आत्ताच पाहिलं असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पहिला हप्ता सोडल्याचं तुम्हाला या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सुद्धा या ठिकाणी समोर आले आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये सोडलाय? पहिला जिल्हा यामध्ये येतोय तो म्हणजे अमरावती जिल्हा। बघा जे शेतकरी अमरावती जिल्ह्यातून शेतकरी पाहत असाल तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झालेत का? लवकरात लवकर बघा प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आली आहे। पहिला जिल्हा अमरावती। दुसरा जिल्हा जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही जिल्हा शेतकरी बँकेच्या खात्याला आधार कार्ड जोडणे देखील अतिशय गरज आहे। किंवा या ठिकाणी मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक जोडला असेल तर या ठिकाणी लवकरात लवकर बघायचं आहे। तुम्हाला पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी बँकेमध्ये जमा झालेत का? लवकरात लवकर बघायचं आहे। प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट यामध्ये सांगण्यात आले। या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीएम किसान जे पैसे सोडण्यात आले ते म्हणजे अमरावती जिल्हा। आता बघा प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। या ठिकाणी आता फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? सर्वांनी यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही कॉन्टॅक्ट नंबर आम्ही वेबसाईट सुद्धा सांगण्यात आलेत। काही वेबसाईट असे आहेत ज्यामध्ये सांगण्यात आले ज्याच्या माध्यमातून जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी जर कारणाने उशीर झाला असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून सुद्धा डायरेक्ट विचारू शकता। तुम्हाला आता हप्ता लेट का येतोय अजून कळालं नसेल तर अशा प्रकारची चौकशी तुम्ही आता पुढे सांगणार आहे। त्यानंतर तुम्ही नंबरवरून त्या ठिकाणी कॉल देखील करू शकता। आता सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। तुमच्या जिल्ह्याची नावे यामध्ये आहेत का? बघा शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्ष द्या। पुढचा जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांनी केवायसी जर केलेली असेल, फार्मर आयडी कार्ड काढलं असेल तर शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही या ठिकाणी काढले असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून लाभ आज या ठिकाणी सोडण्यात येतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो हा लाभ सोडण्यात येतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये खूप गोरगरीब शेतकरी आहेत। या जिल्ह्यामध्ये आता बघा या ठिकाणी वेगवेगळ्या जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो सुविधा उपलब्ध करून सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। म्हणजे वाशिम जिल्हा आता बघा या ठिकाणी आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी लवकरात लवकर वाशिम जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ या ठिकाणी पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पीएम किसान योजनेचा हप्ता आज या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची कामे या ठिकाणी करून ठेवलेत, जसे की तुम्ही अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्ही सर्वांनी आधार कार्ड बँकेला या ठिकाणी लिंक केला असाल तर तुम्हाला फार्मर आयडी कार्ड तुम्ही जर काढला असाल तर ही सर्व कामे जर तुम्ही करून ठेवली असतील तर तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला सोडण्यात येतोय। तुम्ही वाट बघत असाल तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2,000 रुपये, काहींना तर 4,000 रुपये सुद्धा एकत्र येण्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा त्यानंतर पुढचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा। बुलढाणा या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने खूप सारं नुकसान यावर्षी झालंय। या सर्वाचा विचार करून सर्वात पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचं टोटल 4,000 रुपये डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आज सोडले जाणार आहेत। आता सरकारचा प्रयत्न लवकरात लवकर आजच तुम्हाला या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती आता हे पैसे सोडण्यात येणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर इंडिया बँक ऑफ असेल, महाराष्ट्र बँक असेल, सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। कारण लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तर सर्वात पहिल्यांदा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता येणार आहे। त्यामुळे सर्वांनी तुमच्या जिल्ह्याची नावे यामध्ये आहेत का? लक्ष देऊन बघायचं आहे। जर नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही वेबसाईट सुद्धा सांगण्यात आले आहेत, त्यावरती तुम्ही जाऊन मोबाईलवरती तुम्ही कसं चेक करायचं जेणेकरून पीएम किसानचे पैसे अजून तुम्हाला आले नसतील तर उशीर झाला असेल ते चेक कसं करायचं, कोणती अडचण आहे का हे तुम्हाला आता या वेबसाईटवरून चेक करायचं आहे। ते सुद्धा तुम्हाला कसं चेक करायचं ते देखील मी सांगणार आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातून व्हिडिओ बघत असाल तर बँकेला आधार कार्ड जोडणी केलाय का हे देखील बघा। नंतर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलाय का ते देखील चेक करून घ्या।
शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती तर बघा पुढचा जिल्हा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सर्वांनी लक्ष देऊन बघा, तो म्हणजे शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे वर्धा जिल्हा। तुम्ही वर्धा जिल्ह्यातून जर हा व्हिडिओ पाहत असाल, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात येतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तुम्ही शेतकरी असाल तर या जिल्ह्यामध्ये खूप सारे गरीब शेतकरी आहेत असे देखील सांगितले जाते। तर या ते शेतकऱ्यांना 2 वेळच्या जेवणासाठी सुद्धा आता पैसे घेणे मुश्किल झाले। अशा शेतकऱ्यांचा हाल बघून पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्यामुळे आता सोडण्यात येतोय। बघा या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येण्याचं कारण म्हणजे हे शेतकरी या जिल्हे शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून ओळखले जातात। आता बघा पुढचा जिल्हा जालना। जालना जिल्ह्यातून सुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल, ई-केवायसी केलं असेल आधार कार्डची, आणि नंतर फार्मर आयडी कार्ड काढले असेल, सर्व कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्हाला सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता या ठिकाणी जमा होतोय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बघा नांदेड जिल्हा। या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हळद पिकाची या ठिकाणी लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते। पावसाचा अंदाज यावेळी काय व्यवस्थित दिसत नाही, पेरणीसाठी पैसे तर शेतकऱ्याजवळ पूर्णपणे संपल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। अशी अवस्था शेतकऱ्याची पहिल्यांदा झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। तशामध्ये आता शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा पीएम किसान योजनेच्या हप्त्याने मिळणार आहे आणि 2000 रुपये टोटल, नमोचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2000 रुपये अचानक बँकेच्या खात्यावरती तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता हे सोडले जाणार आहेत। आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आजपासून केव्हाही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून या ठिकाणी शेतकरी मित्र ओळखला जातो, तो म्हणजे बीड जिल्हा। या जिल्ह्यातून सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना आधार कार्डला लिंक करायला सांगितले, पहिला फार्मर आयडी कार्ड देखील काढायला सांगितले, हे सुद्धा तुम्ही काढून घ्या, लवकरच या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे, आता या बँकेत सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता नेहमीच भासत असते। पाऊस काळ दरवर्षी खूप कमी असतो, सर्व काही पेरणी केल्यावर पिकावरच हे शेतकरी अवलंबून असतात, पावसाच्या जीवावर अवलंबून असतात। त्यामुळे यावर्षीचा पाऊस काळ वातावरणातील बदल नीट व्यवस्थित दिसेनासा झालाय। त्यातच पीएम किसान योजनेचे पैसे येत असल्याने शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंद दिसतोय। मित्रांनो, टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या सर्व बँकेच्या खात्यावरती हे पैसे दिले जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। आधार कार्ड खात्याला लिंक करून घ्यायचं आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे तर त्याची ई-केवायसी करून घ्यायची आहे, तसेच आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। लवकरच पीएमचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकार आता सोडणार आहे। ही होती महत्त्वाची माहिती, कशी वाटली नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन तुराय या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।